नमस्कार मंडळी, मी सध्या आहे श्रीमंत भैरवसिंग घोरपडे उद्यान, घोरपडी पेठ, स्वारगेटच्या जवळ या ठिकाणी. या बागेच्या आतमध्ये बऱ्याच वेळा आम्ही येत असतो. तर या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला ह्या ठिकाणी काही मशीन आढळल्या होत्या. त्या मशीनसाठी स्मार्ट सिटी पुणे यांनी खरेदी केलेल्या आहेत मे 2022 मध्ये. स्मार्ट सिटीचा आपण लोगो बघतोय आणि या ठिकाणी मशीनी पूर्ण आहेत. तर ही मशीन जेन रोबोटिक्स या कंपनीची आहे. या कंपनीने बनवलेली ही मशीन, ज्याचं मॉडेलचं नाव आहे बंडीकूट नावाची ही मशीन स्मार्ट सिटी पुणेने खरेदी करून पुणे महानगरपालिकेला दिली आहे. तर ह्या मशीनचं काम काय असतं, तर आपले जे ड्रेनेज लाईन आहे, ड्रेनेज लाईनचे ड्रेनेज चेंबर जर समजा चोकअप झाले, तर ते चोकअप झालेले चेंबर साफ करणे माणसाच्या दृष्टीने धोकादायक असतं. तर त्या चेंबरमध्ये उतरून साफ करणं माणसांना त्रासदायक होतं. त्यासाठी या मशिनी तयार केल्या गेलेल्या आहेत आणि त्या मशीनचा वापर करून चेंबरच्या आतमध्ये बकेट जाते आणि त्या बकेटनी चेंबरमध्ये साठलेला गाळ जो असतो, अडकलेला गाळ जो असतो, तो काढण्यात येतो. त्यासाठी या मशीनचा वापर. अशा या 3 मशिनी पुणे महानगरपालिकेने घेतल्या आणि पुणे महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागाला दिला. स्मार्ट सिटीने घेऊन पुणे महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागाला दिल्या. ह्या मशीन या ठिकाणी ज्या आता आपल्याला दिसते 2 मशिनी, ह्या 2 मशीन मागच्या जवळपास वर्षभरापासून या ठिकाणी पडून आहेत. ह्या मशीनची एका मशीनची किंमत आहे 39,52,000. अशा 3 मशिनी साधारणपणे 1.5 करोडच्या आसपासच्या ह्या मशिनी खरेदी केल्यात आणि आपल्या पुणे महानगरपालिकेला दिल्यात. पण त्याचा वर्षभरापासून या ठिकाणी पडून आहेत. त्याचा कुठल्याही प्रकारचा वापर केला जात नाही आहे. पुढची गोष्ट, ह्या मशीनच्या ऑपरेटिंगसाठी पुणे महानगरपालिकेला वर्षाला साधारणपणे 60 लाखाचा खर्च आहे. 60 लाख रुपये पहिल्या वर्षी पुणे महानगरपालिकेने 2022-2023 या काळामध्ये पुणे महानगरपालिकेने 60 लाखापेक्षा जास्त रुपये खर्च केले ह्याच्या ऑपरेटिंगसाठी. जर पहिल्या वर्षी 60 लाखापेक्षा जास्त खर्च करण्यात आलेला आहे, त्याच्या पुढच्याही वर्षी तेवढाच खर्च करणं अपेक्षित आहे तर नाही. त्याच्यानंतर 23-24 मध्ये पुणे महानगरपालिकेने याच्यावरती 24 लाखाचा खर्च केला आहे. 24-25 ह्या कालावधीमध्ये पुणे महानगरपालिकेने पुन्हा ह्या मशीनच्या ऑपरेटिंगसाठी 24 लाख रुपये खर्च केला आहे. अशा प्रकारे साधारणपणे 1.5 कोटीच्या मशीनसाठी आत्तापर्यंत पुणे महानगरपालिकेने 1 करोडपेक्षा जास्त खर्च करण्यात आले आहे. तर असा खर्च करून देखील या मशीनचा पुण्यातल्या नागरिकांना उपयोग होतोय का? नाही. त्या मशीन आता आपण बघतोय इथं पडीक आहेत. ह्या मशीन ज्या कामासाठी आणलेल्या आहेत, पुणे महानगरपालिकेचे आपले जे कर्मचारी आहेत, सेवक आहेत, यांचा जीव धोक्यात जाऊ नये, त्यांना कुठल्याही प्रकारच्या आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी या मशीन जर घेतल्यात तर यांचा वापर का नाही होते, हा प्रश्न या ठिकाणी मला पडलेला आहे. त्यासाठी मी माहिती घेतली आणि माहिती मिळाल्यानंतर ही अमाऊंट ज्या त्या कळल्या. तर माझी पुणे महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागाला विनंती आहे, ह्या मशीन ज्या इथं वर्षभरापासून पडून आहेत, तर त्याचा वापर चांगल्या प्रकारे करण्यात यावा.